माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो पुन्हा एकदा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी मस्त पालक पनीर बनवलं होतं, परंतु थोडीशी माझ्याकडून मिस्टेक झाली आणि पनीर जे आहे ते खाली लागलं. तर थोडंसं ना जळकट वास येतो आहे. तर आता मी काही व्हिडिओज पाहिले ज्याच्यामध्ये सांगितलं आहे की थोडं दही ॲड केलं तर वास कमी होतो. तर मी आता ते ट्राय करणारच आहे. त्या अगोदर जे आहे ना थोडेसे पापड तळून घेते. आमच्याकडे काही नाचणीचे पापड आहेत तर ते थोडेसे तळून घेते. दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी थोडं असं असलं ना की जेवण चांगलं जातं. मला तरी लागतं काहीतरी असं पापड किंवा कुरडई वगैरे असं काहीतरी थोडंसं लागतंच. तर थोडेसे पापड जे आहेत ते तळून घेतलेत. आता जे आहे मित्रांनो त्याला मी फोडणी देणार आहे. त्यासाठी म्हणजे मी म्हटलं चला आता पुन्हा एकदा तर ट्राय करायचं, दही वगैरे ॲड करायचं, तर थोडीशी फोडणीच देते. मग मी लसूण वगैरे निसून घेतला आणि फोडणीसाठी तेल टाकलं थोडंसं कढईमध्ये. आणि आता जे आहे ना त्याच्यामध्ये ते मिक्स करून घेऊ आणि थोडंसं दही पण ॲड करू. तर मित्रांनो असे कधी ना चुका होतात आणि मग आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधावं लागतात. एवढी मोठी भाजी आहे, त्यात पण पनीर टाकलेलं, पालक पनीर दोन्ही पण म्हणजे हेल्दी आहे. तर फेकून तर काही देता येत नाही. तर म्हटलं चला थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये दही ॲड करून पाहूया आणि काय होतं ते. तर मी आता जे आहे फोडणीसाठी लसूण निसून घेतला आहे आणि ही जी पनीरची भाजी आहे, थोडंसं दही काढून घेते. 2 चमचेच सांगितलेलं आहे, तर 2 चमचे माझ्याकडं थोडं दही पण कमी होतं, तर थोडंसं दही काढून घेतलं आहे आता. आणि चला आता ते जे आहे याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण. मित्रांनो असं नाही का म्हणजे बऱ्याचदा असं होतं, खूप काही म्हणजे आपण काही वेगळं बनवत असतो आणि असं काहीतरी चुकून जातं आपल्याकडून. तर असं होतं, तर आपल्याला काहीतरी तडजोड तर करावीच लागते. तर मी हे टाकून घेतले त्याच्यात आणि आता थोडंसं दही आहे ते पण त्यात मिक्स करून घेते. दही मिक्स केल्यानंतर आहे ना मला असं वाटलं की चला थोडंसं देसी घी पण टाकूयात. याने काय म्हणजे थोडीशी चांगली अजून टेस्ट आली तर. हा तर माझा पहिल्यांदाच एक्सपेरिमेंट आहे आणि आज मी पालक पनीरसोबत बरेचसे एक्सपेरिमेंट केलेत जळाल्यानंतर, थोडंसं म्हणजे ते थोडंसं खाली लागल्यानंतर. तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर आजच्या जेवणामध्ये काय काय आहे तर चला तुम्हाला दाखवते. तर आज मी बनवली आहे पालक पनीर, त्याच्यासोबत आहे सुक्की भाजी कारल्याची आणि ब्रोकोलीची भाजी आणि चपाती, भाकरी वगैरे आणि पापड. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. पहिल्यांदा चॅनलला असेल तर सबस्क्राईब पण करा.